अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध कालौद्याचा आज शोध 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 छान झाला बाई आजचा कार्यक्रम. हो. मुलाची आई जरा नखरेलच वाटली मला. अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो मुलाकडचे मला सर्वात छान वाटलं हो. तुम्ही आला होतात ना बघायला हिला तेव्हा असंच वाटत होतं. अगं आई असं काय बोलतेस? जावई येत ना ते तुझे, इतकी वर्ष तर तेच सांभाळत आहे. आणि आता आपण कविताबद्दल बोलूया. आज पहिल्यांदा कविताला बघायला मुलगा आलाय. अगं तिचं आज लग्न ठरतंय. तुम्ही उगीच नको ते विषय घेऊन बसलात. अगं चहा करतेस ना? हो आणते ना. आई तुमचा राग मला कळतोय हो. पण हे बा मी जे काय करतो आहे ते फक्त आपल्या कविताच्या भल्यासाठी. आणखी आता जे स्थळ आलंय ना मला वाटतं सर्व तऱ्हेनं ते कवितासाठी योग्य आहे. तुम्हाला मुलगा कसा वाटला? मुलगा चांगला आहे पण कविताच्या नशिबात प्रथम देवाचा कौल घ्यावा वाटतं. घेऊया नक्की घेऊया. मी अजून काय सांगणार. ओके. बाळ तुला कसा वाटला मुलगा? तुम्हाला आवडला ना? नाही. हॅलो हॅलो हॅलो. काय आहे? तू ग्रॅज्युएट आहेस, मुलगा MSc झालेला आहे, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो असिस्टंट मॅनेजर आहे, 20,000 पगार आहे. घरी त्याचे बाबा नाहीत त्यामुळे आई आणि तो दोघेच असतात. नंदा वगैरे असं काही टेन्शन नाही आहे. पण तसंही तुझं सर्वांशी जमतंच म्हणा. अहो तेल संपलंय, आणताय ना? हो हो आणतो. हॅलो. मैं कही कवी ना बन जाऊ तेरे प्यार में कविता. लग्न ठरतंय म्हणे. मुलगा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. गुड. पण तू जर लग्नाला होकार दिलास तर पोरकी होशील. तुझे आई वडील जिवंत हवे असतील तर. कळलं का? आणि हो, याला तू धमकी समजू नकोस. चेतावणी समज, चेतावणी. बाय. आई आई काय झालं?
फ्लॅग कॉलवाला त्याने मला धमकी दिली आई. धमकी कशाला? कसली? म्हणाला मी लग्न केलं तर नाही आई मला लग्न नाही करायचं. अगं कविता, अगं एवढं टोकाचं बोलू नाहीये. अगं एवढं सिरियस व्हायचं नसतं. आई, तुम्हाला नाही काय. ए कविता, शहाणी माझी बायती. अगं काही होणार नाही तुला, काही होणार नाही. घाबरू नकोस तू, काही होणार नाही. घरात कुणी आहे का? अरे तुम्ही या ना, या. तुमचे मिस्टर आहेत घरात? नाही, ते कामाला गेले. बसा ना तुम्ही, बसा ना, मी पाणी आणते. नाही नाही, या घरचं पाणीही वर्ज्य आहे आम्हाला. हो असं काय म्हणताय? तुम्ही तर आता कविताच्या सासूबाई आहात आणि आपलं नातं आता. नातं जुळणार होतं, पण आता ते जुळणार नाही. अहो पण तुम्ही तर होकार दिला होतात ना. हो, होकार दिला होता. तुम्ही जे सांगितलं होतं ना, त्यावर विश्वास ठेवून होकार दिला होता. पण माझं नशीब चांगलं म्हणून हे सत्य आम्हाला अगोदरच समजलं. नाहीतर माझ्या मुलाच्या आयुष्याची फार वाट लागली असती. अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो तुम्ही बसा बरं इथं, आपण शांतपणे बोलूया. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मुलीच्या चारित्र्याबद्दल समज काय गैरसमज काय यात काही अर्थ नसतो. काय काय म्हणालात? हे लग्न मोडलं कारण मला तुमच्या मुलीच्या चारित्र्याविषयी संशय आहे. जीभ हसडून ठेवीन आमच्या कविताबद्दल असं बोललात तर. हे बघा आजी, मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी फक्त हे सांगायला आलंय की हे लग्न मोडलं. अहो असं काय करताय? तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुम्ही माझ्या मुलीवर खोटे आरोप लावताय. मी नाही, तुमची मुलगीच दोषी आहे. तिला जर हे लग्न करायचं नव्हतं, तिचं जर दुसऱ्या कुणाशी प्रेम होतं, तर मग हे नाटक कशासाठी? तिच्या प्रियकराचे आम्हाला फोन येतात. कविता माझी आहे. शी शी शी, बोलायलाही लाज वाटते. अगं बाई, तुझं जर असं असेल तर माझ्या मुलाला का त्रास? तुझ्या आई वडिलांना सांग ना तसं. आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. आम्हालाही असल्या हलक्यापणाच्या माणसाशी संबंध ठेवायचाच नाहीये. जाते मी. तुमच्याशी तर बोलणंच कठीण आहे. अहो पण नाही, नको. साखरेत मिठाचा खडा पडलाय. अहो थांबा. आई, कविता रडू नकोस ग, मी बोलेन त्यांच्याशी पुन्हा. रडू नकोस. आपल्याला असा फोन आलाच होता. हे हे कोणीतरी मुद्दाम करताय. काय झालं काय? बाबा अरे काय झालं? कविता कविता काय झालं? बरं झालं तुम्ही आलात. मुलाची आई आली होती. मग? ती म्हणाली हे लग्न होणार नाही. अरे पण त्यांनी तर हो पण त्यांना कुणाचा तरी फोन आला होता. त्यांनी कविताबद्दल काही वेळ सांगितलं. बस त्यांनी लग्न मोडलं. अच्छा, चल कविता, आत्ताच्या आता चल. काही कुणाच्या हातापाया पडण्याची गरज नाहीये. आपल्या कविताला पुन्हा स्थळं चालून येतील. हो, मी तुला पोलीस स्टेशनला नेतोय. चल, तयारी करूया आपण. कोणीतरी कमलाकर सोनकर म्हणून आलं. पाठव. ओके. नमस्कार सर. कमलाकर सोनकर ना? हां, आपणच इन्स्पेक्टर मोरे विश्वास ना? हो हो, बसा. थँक्यू सर. सर, ही माझी मुलगी कविता. हॅलो. हॅलो. सर, नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. चालून स्थळ येत आहेत, म्हणून विचार केला की हिच्या लग्नाचं कुठंतरी पाहावं. अच्छा. आणखी त्याप्रमाणे एक मुलगाही पाहायला आला होता, अमोल सारंगकर. बरं मग?
मुलाकडे ज्यांना कविता पसंत पडली त्यांचा होकारही आला. पण तो जेव्हा मुलगा कविताला पाहायला आला होता तेव्हा आम्ही बाहेर होतो. कविता घरीच होती आणि तेव्हाच तो फोन आला. हो, फोन आला तेव्हा तो खूप चिडलेला होता. म्हणाला की की तुला लग्न करण्याचा हक्क नाहीये. लग्न करशील तर तुला मारून टाकेन. तुझ्या आई बाबा नाही मी जगू देणार नाही. अशी अशी धमकी दिली त्याने. मला मला लग्नच करायचं नाहीये. नकोय मला ते. बाबा चला ना, चला. माफ करा साहेब. हे बघा, तुमच्या सिस्टमवर आम्हाला विश्वास आहे, पण मला रिस्क नाही घ्यायची. एक मिनिट. कविता, एवढ्या एका फालतू फोनला घाबरून आपल्या आयुष्याचे निर्णय असे घ्यायचे नसतात. दिस इज व्हेरी रॉंग. एका साध्या फोनला घाबरायचं काहीच कारण नाहीये. सॉरी सर, सॉरी. मला माहित आहे माझ्या आई बाबांनी मला कसं लहानाचं मोठं केलं. माझ्या आवडीनिवडीसाठी त्यांनी किती हाल अपेक्षा भोगले ते मला माहित आहे. आणि आता माझ्या लग्नासाठी त्यांच्या जीवाशी मला खेळायचं नाहीये. नाही, बरोबर आहे, बट नथिंग सिरियस. इतकी घाबरून जाऊ नकोस. हा असा धमकीचा फोन करणारा माणूस तुमच्या घराच्या आसपासचाच कोणीतरी असेल, तुमची माहिती असलेला. हो, रस्त्यातलंच कोणीतरी असेल. हा, पण ते तितकंसं सिरियस नाहीये. का? का म्हणजे हो, त्याच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स होता. म्हणजे म्हणजे हां, म्हणजे इट्स लाईक शुअर सर. तो म्हणाला तू लग्न करू शकत नाहीस. म्हणजे त्याला तसा. राहू दे कविता. अगं, तू इतकी शिकली सवरलेली, जर तूच अशी घाबरलीस तर मग तुझ्या आईनं आजीनं काय करायचं? हे बघ, आता आपण हे सर्व अमर सरांच्या वरती सोडून द्यायचं. त्याने घेतील ना काय तर निर्णय. शांत हो, चल. ठीक आहे कविता, तू निश्चिंत राहा. जो कोणी तुला फोन करतोय ना धमक्यांचे, त्या अज्ञात माणसाला आम्ही शोधून काढू. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे? फक्त तुम्ही एक काम करा, बाहेर कंप्लेंट नोंदवा. तुम्हाला रोहित आणि नीता तिथे भेटतील. ठीक आहे? थँक्यू सर. बरं आहे सर. ओके, येतो आम्ही. थँक्यू. रोहित, नीता, हे आत्ता जे बाहेर गेलेत ते कमलाकर सोनकर आणि त्यांची मुलगी कविता. ते बाहेर आपली कंप्लेंट नोंदवत असतील. फार काही सिरियस मॅटर नाही आहे. त्या मुलीचं लग्न ठरलं आहे आणि तिला धमक्यांचे फोन येत आहेत. फॅमिली चांगली वाटते. फक्त हे धमक्यांचे फोन कोण करतं हे शोधून काढायचं आहे. गो अहेड. नमस्कार. 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 या. माफ करा, मला तुमची जरा मदत हवी आहे. अहो, तुम्ही आमची मदत करताय. नाही, मला एक सांगा, घरात आणखी कोण कोण राहतं? मी, हा, कविता, कविताची आई हा. आणखी तिची आजी. जरा सगळ्यांना बोलवतं का प्लीज? बोलवतो ना. बसा बसा आपण. थँक्यू. ए कविता, कविता जरा तुम्ही सगळे इकडे या. आजीलाही बोलव. या. या 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 बसा. बसा. मी आपली ओळख करून देतो. हे इन्स्पेक्टर रोहित वाघ आणि ह्या त्यांच्या साथी इन्स्पेक्टर नीता. राईट? नमस्कार. ही कविताची आई, कविता आपण भेटलाच आहात. राईट. आणि ही त्याची आजी. ओके. बरं कविता, जो फोन तुला आला होता तो आवाज तुला ओळखीचा वाटला? नाही, म्हणजे आवाज ओळखीचा म्हणजे त्या आवाजातली विशेष लकब. नाही, म्हणजे आठवत नाही.
मला सांग, तुला कोणावर संशय आहे का? म्हणजे असा मुलगा की जो हे सगळं करू शकेल? छे, असं काही नाही. नॉट नेसेसरी कविता की त्याने तुला कधी अडवलं असेल किंवा तो तुझ्याची फार वाईट वागला असेल असंच कोणी असायला पाहिजे. तो एक सायलेंट लिनर पण असू शकतो. मला मला नाही वाटत तसं असेल. सर, आपण एक काम करूया का? यांना कोणाला ज्यांच्यावर संशय असेल ना त्यांची लिस्ट काढायला सांगूया, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. गुड आयडिया. तुम्हाला कुणावर पण 1% पण संशय असेल तर त्याचं नाव तुम्ही यामध्ये लिहा. ओके, प्लीज आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. या. थँक्यू. ओके नीता, कविता आणि बाबांच्या म्हणण्यानुसार कॉलनीतला विवेक आणि संजय, आईंच्या म्हणण्यानुसार ऑफिसमधला कालवे. तो तर माझ्या ऑफिसमध्ये काम करतोय. त्यांच्या मुलीचं लग्न अशाच कारणानं मोडलं. त्याचं इथं काय? तेव्हा ते म्हणाले की त्यांच्या मुलीबद्दलचं सत्य त्यांनी फक्त तुम्हालाच सांगितलंय. ते कळल्यानंच तिचं लग्न मोडलं. हो ग बाई, याबद्दल मी त्यांची माफी सुद्धा मागितली. त्यांना सांगितलं की ही चूक अनवधानानं झाली आहे म्हणून. एनिवे, संशयाला जागा तर आहे ना? सर, पुढे पुढे गणपत. गणपत कोण? आमच्या शेजारी राहतो तो. सर, पुढे पुढे देव. कुठे राहतात? स्वर्गात. काय? साजींनी लिहिलंय. ओके सर, पुढे मला वाटतं आपण याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करूया. सर. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू साहेब. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. लेट्स गो. कोण आहे का घरात? काय झालं? तुझं नाव विवेक का रे? होय साहेब, काय चूक झाली? मुलींना फोन करतोस का? मुलींना फोन? होय, मुलींना फोन, ब्लँक कॉल, धमक्यांचे. नाही साहेब, मी मिलमध्ये काम करतो, नंतर प्रायव्हेटमध्ये काम करतो पार्ट टाईम. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे, त्यामुळे मला स्वतःचा विचार करायला फुरसत नाही, तर मग मुलींना काय फोन करणार. बरं, 24 तारखेला कुठे होतास? 24 तारखेला मिलमध्ये होतो. मिलमध्ये? बरं, मिलचा ॲड्रेस आणि नंबर दिले उंचल. हो पण साहेब, काय झालं सांगा ना. माझ्या मिलमध्ये इन्क्वायरी केली तर नोकरी देईल साहेब. नोकरीच्या नंतर बघू रे, पहिले नंबर निघून दे. चल साहेब, 24 तारखेला मला आठवतं, मला सुट्टी होती, मी घरातच होतो. घरात होतास? बरं, त्या दिवशी संध्याकाळी कुठे होतास? घरातच किंवा कॉलनीमध्ये. कविताला ओळखतोस का रे? सोनकरांची का? सोनकरांची कविता. स्वतःबद्दल विचार करायला टाइम नाही तुला, आणि कविताबद्दल? साहेब, तसं काही नाही साहेब, आम्ही समोरच राहतो आणि लहानपणाची ओळखी आहे म्हणून म्हटलं साहेब. असं पोलीस स्टेशनमध्ये बोलवणं होईल, यायचं काय? हो साहेब. हॅलो सर,
आपण कालवे का? हो, नमस्कार. नमस्कार, मी इन्स्पेक्टर नीता. आम्हाला तुमची मदत हवी आहे. मदत? मी काय आपल्याला मदत करणार? तुमच्या मुलीचं लग्न मोडलंय ना? हो. नाही, त्याचं काय झालं, आम्ही जे भोगलं ते खूप भोगलं. आता बस झालं. आणखीन काय होणार आहे? नाही, तशीच एक केस आली आमच्याकडे. जर तुम्ही तुमचा अनुभव सांगितला ना तर आम्हाला ती केस सॉल्व्ह करायला मदत होईल. अच्छा अच्छा, असं आहे ते. हो. ठीक आहे, माझ्या सांगण्याने जर एखाद्या मुलीचं भलं होत असेल तर मी मदत करायला तयार आहे. आणि त्यातून ती मुलगी तुमच्या मित्राची मुलगी आहे. मित्राची? हो. म्हणजे कोण? बास बास झाला आता. बऱ्या बोलांना खरं ते सांगा. आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय हे लक्षात घ्या. अहो अहो पण मॅडम, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. मग मी सांगते ना, आठवण करून देते तुम्हाला. सोनकरांची मुलगी कविता. मुलं बघायचा प्रोग्राम चालू आहे. कदाचित ती मुलगी पसंत पडेल. सोनकर आपल्या मुलीचं झालं, भविष्य झालं, वर्तमानात येऊया.